तो क्षण या ठिकाणी आलेला आपल्याला. हॅलो चेक. हॅलो. प्रेझेंटेशन सेरेमनी या ठिकाणी आपण पार पाड. पाण्याची संपूर्ण व्यवस्था आपल्यासाठी झाली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार आपण स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करूयात. प्रेझेंटेशन सेरेमनी आपण सुरू करतोय. या अगोदरच्या मॅचचा लीग स्टेजचा मॅन ऑफ द मॅच सौरभ, मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. सौरभ मॅन राजधानी सातारा, जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करत आहोत. आयोजकांच्या वतीनं विनंती आहे, प्रतीकदादा पिसेकर, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल त्या ठिकाणी प्रेझेंटेशन साठी आपणास निमंत्रित करण्यात येत आहे. या मैदानाचे मालक सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर, आपणास विनंती आहे आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सौरभला हा किताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. अतिशय चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसभरात ज्याच्या बॅटबद्दल धावांचा पाऊस आपण पाहिला, अर्धशतक झळकावली, चौकार षटकारांची आतिषबाजी ज्यानं मैदानावरती केली आणि आपली सर्वांची मनं जिंकली, सौरभ आपण कौतुक करत आहोत. मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळाला.
आणि त्यानंतर एक मॅच पार पडली, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज लेफ्ट आर्म पेसर, जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन ज्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. सूरज मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. निश्चितच आजचा दिवस या सर्व खेळाडूंनी गाजवला, या सर्व खेळाडूंचं कौतुक आपण करतोय. त्याचबरोबर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण वितरित करत आहोत, ज्याच्या बॅटमधनं आणि गोलंदाजीनं हा संपूर्ण सामना सस्ताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅच ऑफ द फायनल मॅच मिस्टर संयम, मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. संयमी निश्चितच नाही व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी करत असताना एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी, बॅटिंग सुद्धा सुंदर, फिल्डिंग मध्ये सुद्धा अप्रतिम प्रात्यक्षिक ज्यांचं पाहायला मिळालं. मिस्टर संयम मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. मॅन फ्रॉम ठाणा मुंबई फायटर्स, ठाणा मुंबई टायगर्स या संघाचा मॅन ऑफ द मॅच. या एक्झिबिशन सामना सुद्धा आपण पार पाडला होता, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये अजून एक मानाचं निश्चितच प्राइज आपण वितरित करतोय. खेळाडू आहे मिस्टर सौरभ, वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच ऑफ द एक्झिबिशन मॅच. सौरभनं मात्र हा संपूर्ण सोहळा भरपूर आनंद लुटला, प्रेक्षकांचं सुद्धा भरपूर मनोरंजन केलं. एक्झिबिशन सामना जो पार पडला त्याचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण वितरित करतोय. वेल प्लेड सौरभ, आणि पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दोन टीम मेगा फायनल खेळल्या त्या दोनही टीमसाठी आयोजकांच्या वतीनं विनर साठी गोल्ड मेडल आणि रनरअप साठी सिल्वर मेडल या ठिकाणी वितरित केलं जात आहे. सर्व रनरअप टीमला मेंबर्सना मी विनंती करते, आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी या आणि आपलं मेडल या ठिकाणी आपण परिधान करायचं आहे. या ठिकाणी विवेक सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे सिल्वर मेडल रनर अप ऑफ द टुर्नामेंट, एकदा जोरदार टाळ्या उद्या. रनर अप ऑफ द टुर्नामेंट या मित्रांनो, 1 बाय 1 आपण या ठिकाणी सिल्वर मेडल आपण वितरित करत आहोत. रनर अप राहिलेली टीम आहे टीम राजधानी सातारा, या संघाचं आपण कौतुक करतोय. 1 बाय 1 आपण या सर्वजण. दीपू सिंग रनर अप ऑफ द टुर्नामेंट, सौरभ, सूरज, तुषार, मंगेश. चला 1 बाय 1 आपण सर्वांनी या. मिस्टर मंगेश, मिस्टर दीक्षांत, मिस्टर ओमकार, ज्यानं मित्रांनो खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली. दिग्विजय, चला सर्व मेंबर्सना विनंती आहे. हर्ष रनर अप ऑफ द टुर्नामेंट, राजधानी सातारा दूरवरनं आले आणि आपली सर्वांची मन ज्यांनी जिंकली त्यांचा आपण या ठिकाणी कौतुक करतोय. मिस्टर स्वाधीन रनर अप ऑफ द टुर्नामेंट, या संपूर्ण टीमचा पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक कौतुक करतोय, आपला आभार व्यक्त करतोय. दूरवरनं शिस्तबद्ध अप्रतिम दर्जाचा खेळ तुम्ही आम्हाला दाखवलात, आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर विनर ऑफ द टुर्नामेंट 1 बाय 1 आपण सर्वांनी यायचं आहे, ज्यांच्यासाठी गोल्ड मेडल्स होते आणि हे गोल्ड मेडल्स या ठिकाणी आपण वितरित आहोत. संपूर्ण टीमला मी विनंती करतोय आपण 1 बाय 1. मिस्टर विजय विनर ऑफ द टुर्नामेंट, निश्चितच
टीमला लीड करताना पाहायला मिळाले. एक अनुभवी खेळाडू आहेत मिस्टर नितिराज. मिस्टर मिस्टर केदार विनर ऑफ द टुर्नामेंट. चला 1 बाय 1 सर्वांनी या. संयम, आशिष, जगदीश सिंग, संयम, मिस्टर मनीष, जगजीत, नवनाथ. 1 बाय 1 ऑल द विनर्स. अर्जुन विनर ऑफ द टुर्नामेंट. या ठिकाणी गोल्ड मेडल आपण वितरित करत आहोत. मिस्टर मनीष, अभिनंदन. विजेत्या संपूर्ण खेळाडूंचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय. या ठिकाणी मिस्टर संतोष ज्याने खऱ्या अर्थाने या संपूर्ण मॅच मध्ये आणि संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्या नावाची छाप सोडली. विजयामध्ये मोलाचा वाटा ज्याचा पाहायला मिळाला. वेल प्लेड संतोष. आणि पुढील संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि जाऊया पुढच्या कार्यक्रमाकडे. या ठिकाणी संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्या गोलंदाजांना आपली सर्वांची मनं जिंकली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर हरी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एचओ कमांडो संघाचा धुरंधर कमांडो मिस्टर हरी. आपण कुठे असाल तर या. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्या वतीनं त्यांच्यासाठी नक्कीच विवेकजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जे या ठिकाणी पारितोषिक आपल्या हाताने स्वीकारणार आहेत. एचओ कमांडोज संघाचं नक्की हे पारितोषिक आहे. मिस्टर हरी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अनुभवी गोलंदाज, चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी नक्कीच एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. आणि या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एचओ कमांडो संघाचा अजून एक धुरंधर मिस्टर अभय. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच ही संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहत आहे. स्पर्धेचा हा दुसरं पर्व आणि या बदलापूर नगरीमध्ये आपण आलात. एक सुंदर टुर्नामेंट तुम्ही आम्हाला सर्वांना ऑर्गनाइज करून दिली. एक चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं ही संपूर्ण टुर्नामेंट पाहिल्यानंतर आणि सर्वांचा खेळ पाहिल्यानंतर सर्वांची शिस्त आणि प्रेम पाहिल्यानंतर कसं वाटलं? फर्स्ट ऑफ ऑल मैं हिंदी में बात करूँगा कि बहुत सारे बैंकर्स हमारे सब ये फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस टू नितिराज एंड वैभव. दे बोथ हैव डन वंडरफुली जॉब. 2 दिन ये जो मेहनत लगती है वो बस वो दोनों ही जान सकते हैं कि कितना मेहनत लगता है. सब कुछ ऑर्गेनाइज करना, सबको इनवाइट करना, सबका अकोमोडेशन सब कुछ ये, और जो टूर्नामेंट ग्राउंड वगैरह सब कुछ एवरीथिंग वाज फैंटास्टिक. ये हमारा फर्स्ट टूर्नामेंट था. फर्स्ट टाइम लास्ट टाइम हमने पार्टिसिपेट नहीं किया था, बट इस बार वी डिड गुड. और थैंक यू नितिराज. वेल प्लेड. जबरदस्त मोटिवेशन या ठिकाणी पाहायला मिळतंय. विवेक सर तुम्ही सुद्धा अगदी सकाळपासनं मनापासनं मैदानात खूप आनंद लुटलात. आणि तुमच्यासारखे अनुभवी मंडळी जेव्हा जोडली जाते युथ सोबत त्यावेळेला वेगळा आनंद आणि वेगळी स्पर्धा ती खोलून उठत असते. आपलं सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि बदलापूर नगरीमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर
बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर रामेश्वर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या मैदानावरती रणमैदान करून सोडलं आणि आपल्या नावाची छाप सोडली. रामेश्वर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. दोन मिनिटं रामेश्वरजी आपण थांबा. या ठिकाणी आलात टीमचा राहिला होतीये आणि एक वैयक्तिक पारितोषिक मिळतंय. लाईफ मध्ये बेस्ट फिल्डर साठी कधी पारितोषिक मिळालं होतं का? असं तर ही पहिलीच आहे बेस्ट फील्ड मला मिळालं आहे आणि त्यात मला आनंद सुद्धा आहे. कारण ही टुर्नामेंट जी आयोजित केली होती नितिराज आणि वैभवने ही खूप म्हणजे चांगल्यारीत्या पार सुद्धा झाली असं आणि प्रत्येक टीमने कौतुक सुद्धा केलं असं. त्याबद्दल मी त्यांना सुद्धा कौतुक करतो असं. आणि पुढच्या वर्षी पण त्यांना एक प्रोत्साहन करतो की पुढच्या वर्षी पण तुम्ही या सेशन 30 आयोजन नक्की करा असं. नक्कीच स्वतःसाठी आणि टीमसाठी सुद्धा खूप आनंदाचा सोहळा आहे. तुम्ही हिरिरीने या ठिकाणी सहभागी झालात. पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. या पुढच्या पारितोषिकाकडे आपण मित्रांनो या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाची छाप सातत्याने सोडली आणि आपल्या नावाची छाप सोडली, मैदानावरती रणमैदान करून सोडलं क्रिकेटचं मैदान. खऱ्या अर्थानं आपल्या कामगिरीनं या ठिकाणी जिंकून घेतलं, प्रत्येकाचं मन ज्यानं जिंकलं. मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट आपण गेस करू शकता. नो डाऊट अबाउट मिस्टर सौरभ, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज मिस्टर सौरभ, ज्यांनी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण सोहळा लुटण्याचं काम केलं. विशेष करून जबरदस्त बॅटिंग केली, गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकली. एक सुंदर बँकर्स ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच या ठिकाणी आपण देत आहोत. निश्चितच आणि भरपूर सारं प्रेम सौरभला आपण देतोय. निश्चितच एक जबरदस्त कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं सौरभजी. दूरवरचा प्रवास करून आपण या ठिकाणी बदलापूर नगरीत आलात आणि एक सुंदर माध्यमातून पाहायला मिळालं. फर्स्ट ऑफ ऑल आपलं पुन्हा एकदा बदलापूरच्या नगरीमध्ये आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. इथं यायला किती वेळ लागला आणि प्रवास कसा होता? आम्हाला एक 8 तास लागले यायला इकडे. थांबत चुकत कसं आम्हालाच माहिती. नक्कीच आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने मला पाहायला मिळालं. बँक मध्ये जॉब करताय, ऑफिस वेगळं असतं, घरचं प्रेशर वेगळं असतं आणि हे सगळं सांभाळताना तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळतो का? मी 7 वाजता हॅलो हां आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस करतो 7 ते 8 1 तासच असतो तेवढं. आता 9 वाजता बरोबर असतो 9 ते 9. नक्कीच बँकेत सेवा सुद्धा करताय आणि क्रिकेट खेळताय. अशाच पद्धतीने चांगले खेळत राहा, यशस्वी होत राहा. भरपूर सारी पारितोषिकं जाताना पुढच्या वेळेला अजून जास्त घेऊन जा. यावेळेस रनर अप राहिलात, काही मनामध्ये खेद आहे का की काही कमी पडलोय असं वाईट वाटतंय की आर यू हॅपी? पूर्ण टीम 100% दिले, त्याच्यामुळे असं नाही की नाही का की बाबा कुठं कमी पडलो किंवा काय. जरी इंजर्ड प्लेयर असले तरी त्यांनी 100% कमिटमेंट दिली. असं वाटत नाही की त्यांची टीम जास्त चांगली होती ह्या बाबतीत, त्यामुळे त्यांचं कौतुकास्पद. आणि नक्कीच स्पर्धा आयोजन करण्यामागे महाराष्ट्रभरातून आपल्याला प्लेयर खेळताना पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील आपले बँक ऑफ जे कर्मचारी तुम्ही झालात, आयोजक असणाऱ्या या भावनेविषयी सांगाल, कसं वाटलं? फर्स्ट ऑफ ऑल नितिराज सर, वैभव सर, मॅनेजमेंट आहे सर. खूप इथून पुढे सुद्धा अजून इव्हेंट आणि असेच टुर्नामेंट भरवा सुद्धा. आणि खूप खूप छान होतं हे टुर्नामेंट. त्यामुळे एक ठीक आहे सौरभ, आणि पुढील संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप जबरदस्त या ठिकाणी अगदी बाईट दिलेली आणि जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला.
आता या ज्या संघानं मेगा फायनल मध्ये रनर अप राहिलेला संघ आहे, रनर अप ऑफ द टुर्नामेंट टीम राजधानी सातारा. मित्रांनो, आपण सर्वांनी यायचं आहे. मी विवेक सर आपणास विनंती करतो, आपण या, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित. रनर अप ऑफ द टुर्नामेंट, रनर अप ऑफ द टुर्नामेंट मिस्टर विवेक सर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. हे सांघिक पारितोषिक. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, दूरवर आले आणि आपल्या नावाची छाप या बदलापूर नगरीमध्ये सोडली. विजयाचा झेंडा मैदानावरती काढला आणि रनर अप राहण्याचा मान ज्यांनी मिळवला टीम आहे राजधानी सातारा. वेल प्लेड बॉयज. छत्रपती शिवाजी महाराज की. स्वाधीन सर या ठिकाणी आलात आणि क्रिकेटचा आनंद दिवसभर आपण सर्वांनी लुटला. तुमचं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं, साताऱ्याचं क्रिकेट आणि विशेष करून साताऱ्याचं शिस्तबद्ध क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. कसं वाटतं, मैदानावरती आलात, जिंकलात आणि या ठिकाणी दिवसभर आपण एन्जॉय केलं, कसं वाटतं? सर्वप्रथम विनर टीम ठाणे मुंबई टीम यांचं परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला प्ले केला त्यांनी. काल रात्री म्हणजे आमचे जे 7 प्लेयर आहेत त्यांना इलेक्शन ड्युटी होती. त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं, एवढं 7-8 तासाचं ट्रॅव्हलिंग झालं. काल रात्री आमची मॅच होते की नाही हे कन्फर्म नव्हतं, तरी पण 11 वाजता मॅच खेळलो, झोपलो 2 वाजता. त्यानंतर औरंगाबाद बरोबर आम्ही डिफीट झालो, तरी पण आमच्या टीमने लावून धरलं मोरल, आम्ही हारलो नाही. आणि आज एक अप्रतिम अशा मॅचेस पाहायला मिळाल्या. स्टार्टपासून पहिल्या 2, विशेषतः सौरव, सूरज, दीपू, नवीन प्लेयर ओमकार आहे आणि संपूर्ण आमची जी टीम आहे ना, अत्यंत उत्कृष्टरित्या चांगली फिल्डिंग, बॉलिंग प्रत्येक ठिकाणी 100% दिलं. काल एक मॅच हारून सुद्धा आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो, हे आमच्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आहे. एंटायर पूर्ण ठाणे मुंबईचं मॅनेजमेंट, वैभव सर, नितिराज, सगळे हे ग्राउंड फर्स्ट टाइम आम्हाला इंटरनॅशनल मॅच डे नाईट आम्हाला पाहायला मिळाली. तर सर्व कॅमेरामॅन, तुम्ही कॉमेंट्री करताय, जे काही पॅव्हिलियन आहे, ज्यांनी 100% दिलं इथे आणि कष्टाने सक्सेसफुली हे टुर्नामेंट पार पाडली, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू सो मच. हे होते स्वाधीन सर, रनर अप ऑफ द टुर्नामेंट. आणि विनर ऑफ द टुर्नामेंट अबाउट टीम मुंबई ठाणे टायगर्स. विनर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर विवेक सर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. विनर ऑफ द टुर्नामेंट मुंबई ठाणे. मुंबई ठाणे टीम, गणपती बाप्पा या ठिकाणी वितरित करत आहोत.